बरं का मंडळी, कधी कधी तुम्हालाही गोड खावंसं वाटतं का? भरपूर गोड खायची इच्छा होते का? आणि ते पण झटपट होणारं 10 मिनिटात. तर चला, ही रेसिपी तुमच्यासाठी. लहानपणी माझी आई मला ही रेसिपी आवर्जून करून द्यायची जेव्हा मला गोड खायची इच्छा व्हायची. अतिशय पौष्टिक ही रेसिपी आहे. 1 कप शेंगदाणे घेतले आणि छान पॅनमध्ये खमंग असे भाजून घेतले. मीडियम फ्लेमवर भाजायचे आहे. हाय फ्लेमवर बिलकुल भाजायचे नाही आहे. तडतडत पर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे. हे बघा, त्याचे शेंगदाण्याचे तोंड उघडलेले आहे. या प्रकारे भाजून घ्यायचे आहे आणि साल काढून घ्यायची आहे. थोडेफार साल राहिले तर काही हरकत नाही. आणि मिक्सरमध्ये दरदरीत वाटून घ्यायचा, एकदम पावडर करायचं नाही आहे. हे बघा, या प्रकारे वाटून झाला आहे दरदरीत. कमी खर्चात जास्त पोषण देणारा हा पदार्थ आहे. आता गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे. जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गूळ घ्यायचा आहे. थोडा कमी घेतला तरी चालेल. आणि एका पॅन मध्ये तूप घेतलं आणि गूळ घातलं त्यात आणि थोडी साखर घातली. छान मेल्ट करून घ्यायचं आहे. छोट्या वाटीनी वाटीभर साखर घातली आणि त्याच वाटीनी अर्धा वाटी पाणी घालायचं आहे. आणि छान मेल्ट करून घ्यायचं आहे गूळ आणि साखर. छान असं चिकटसर पाक करायचा नाही आहे. हे बघा, छान बबल्स येत आहे. आता त्यात शेंगदाण्याचा कूट घातला बारीक केलेला. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. हे बघा, या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता डेसिकेटेड कोकोनट घातलं त्यात. छोट्या वाटीनी 1 वाटी. आणि थोडं मिल्क पावडर घातलं. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान शिजवायचं आहे, छान पॅन सुटत पर्यंत. हे बघा, असा गोळा होतपर्यंत छान शिजू द्यायचं आहे. हे बघा, छान आता पॅन सुटत आहे. या प्रकारे झालं की मग एका ताटाला ग्रीस करून घ्यायचं आहे तुपानी, तूप लावून. आणि त्या ताटावर थापून घ्यायचं आहे. ताट म्हणा, प्लेट म्हणा किंवा ट्रेला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यात थापून घ्यायचं आहे. हे छान एका वाटीच्या मदतीने छान असं एकसारखं. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आणि फायबर पण असते, पचनासाठी उत्तम. आता थापून झाल्यानंतर थोडी चारोळी घातली त्यात आणि भाजलेली थोडी खसखस घातली. थोडी खसखस भाजून घ्यायची आहे आणि मग वरून लावायची आहे. आणि थोडं डेसिकेटेड कोकोनट स्प्रिंकल करायचं आहे, जेणेकरून आपली बर्फी छान दिसेल, शेंगदाण्याची दिसायला. अगदी मऊसूत होते ही बर्फी, तोंडात जाताच विरघळणारी आणि खूप टेस्टी लागते.
पटकन 10 मिनिटात होणारी बर्फी आहे ही. हे बघा, थापून झाल्यानंतर 5-10 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवायचं आहे, असं बाहेरच सेट होते ती बर्फी. आणि मग त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. चाकूच्या मदतीने कशाने पण तुम्ही पाडू शकता. हे बघा, छान वड्या झालेल्या आहे. अजिबात कडक होत नाही, छान मऊ असते ही वडी. हे बघा, मी तोडून पण दाखवते तुम्हाला. वड्या छान झालेल्या आहे, मस्त. तुम्ही पण या प्रकारे शेंगदाणाची बर्फी करून बघा. आणि एन्जॉय करा. मस्त, खूप छान कलर आलेला आहे. गुड आणि शेंगदाण्याची बर्फी खायला खूप चविष्ट लागते, खूप टेस्टी लागते. करून बघा. तोंडात जाताच विरघळणारी मौसूद अशी बर्फी. झटपट 10 मिनिटात. आणि एन्जॉय करा. वाव, मस्त, बढिया. आणि महिनाभर टिकते पण ही बर्फी. बाय.